नमस्कार. BA भाग 3 राज्यशास्त्र पेपर नंबर 11 पाश्चात्य राजकीय विचारवंत. या पेपरमधील पहिली दोन प्रकरणे म्हणजेच पहिले दोन विचारवंत प्लेटो, अरिस्टॉटल हे दोन विचारवंत यापूर्वीच्या तासांना आपण संपवलेले आहेत. प्रकरण तिसरे निकोलो मॅकियावेली, त्याचा जीवन परिचय, ग्रंथरचना, अभ्यास पद्धती तसेच इटलीची राजकीय व सामाजिक व्यवस्था हा भाग आपण यापूर्वी पूर्ण केलेला आहे. तसेच मॅकियावेलीचे मनुष्य स्वभावासंबंधीचे विचार हा भाग आपण पाठीमागच्या तासाला सुरू केला होता. मॅकियावेली हा इटालियन विचारवंत असून त्याच्या कालखंडामध्ये युरोपमध्ये जी राजकीय परिस्थितीचं ज्ञान त्याने घेतलेलं होतं, फ्रान्स असेल, स्पेन असेल, इंग्लंड असेल, ही तीन राष्ट्रे मोठ्या प्रमाणात प्रभावी महत्त्वपूर्ण असलेले राष्ट्रे होते. परंतु त्याच्या कालखंडामध्ये इटलीची राजकीय व्यवस्था अत्यंत दयनीय स्वरूपाची होती. त्या इटलीच्या राजकीय परिस्थितीच्या आधारेच मॅकियावेलीने मनुष्य स्वभावासंबंधीचे वर्णन केलेलं आहे. मॅकियावेलीने आपल्या दी प्रिन्स या ग्रंथात मनुष्य स्वभावासंबंधीचे विवेचन केलेलं असून त्याच्यामध्ये मनुष्य हा निसर्गताच स्वार्थी व दुष्ट असतो. तो जन्मताच वाईट असतो. मनुष्य हा स्वार्थी वृत्तीतून जगभर स्पर्धा संघर्ष करीत असतो. मनुष्याच्या प्रत्येक कार्यात स्वार्थ दडलेला असून प्रजेत संपत्तीचा स्वार्थ असतो, तर राज्यकर्त्यांच्यामध्ये सत्ता संपादनाचा स्वार्थ असतो. मॅकियावेलीच्या मते मनुष्य हा लोभी स्वार्थी असून माझे ते माझेच, इतरांचे माझे या वृत्तीचा असतो. मॅकियावेलीने मनुष्य आणि प्राणी यांच्यामध्ये फरक केलेला नाही. त्याच्या मते मनुष्य हा पशुच असतो, त्याचे वर्तन पशुप्रमाणे असतं. मनुष्य स्वार्थापोटी प्रेमाचे ममतेचे ढोंग करत असतो. ज्यामध्ये मनुष्याचा फायदा आहे त्याविषयी मनुष्य प्रेम दाखवतो. परंतु प्रत्येक मनुष्य हा स्वार्थी, विश्वासघातकी, कृतज्ञ, भित्रा, चंचल व अल्पसंतोष असतो. मनुष्याला समाजातील सर्व गोष्टींमध्ये संपत्ती ही गोष्ट अधिक प्रिय असते. कारण मनुष्य हा केवळ एक वेळा आपल्या वडिलांचा मृत्यू विसरेल, पण वडिलांच्या पाश्चात त्यांची संपत्ती, मालमत्ता, आपला हिस्सा विसरणार नाही. त्यामुळे मनुष्य हा भोगवादी विलासी वृत्तीचा असल्याने त्याच्याकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा करू नये असं मॅकियावेलीचं मत आहे. यासाठी मनुष्याच्या या स्वार्थी वर्तनावरती दंडशक्तीचे नियंत्रण घालावे
अशी भूमिका मॅकियावेलीने व्यक्त केली आहे. त्यासाठी त्याने राजेशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला असून राजाने प्रजेच्या प्रेमापेक्षा प्रजेला राजाविषयी वाटणारी भीती ही महत्त्वपूर्ण असते असं म्हटलेलं आहे. शिक्षेच्या धाकावर आधारलेले भय कधीच वाया जात नाही असं त्याचं मत आहे. त्यासाठी राजा हा सिंहाप्रमाणे शूर आणि कोल्ह्याप्रमाणे धूर्त असला पाहिजे. मॅकियावेलीने मनुष्य स्वभावासंबंधीचे जे वर्णन केलेलं आहे, या मनुष्य स्वभावासंबंधीच्या वर्णनाचे काही निष्कर्ष काढता येतात. मनुष्याचा स्वभाव निसर्गतः स्वार्थी असतो. दुसरा निष्कर्ष आहे, मनुष्य जीविताच्या व वित्ताच्या रक्षणासाठी अहोरात्र धडपडत असतो. त्यामुळे त्याला राज्यसंस्थेची आवश्यकता भासली. मनुष्य हा भित्रा, दुर्बल, कपटी व धोकेबाज असतो. म्हणून मनुष्याच्या वर्तनावरती दंडशक्तीचे नियंत्रण असावे. प्रेम, भीती या मनुष्य स्वभावाच्या आविष्कारांचे स्वरूप जाणून घेऊनच राजाने अनुशासन करावे. म्हणजेच प्रजेत भीतीचे वातावरण निर्माण करून राज्यकारभार करावा. पाचवा जो निष्कर्ष आहे तो म्हणजे मनुष्य स्वभाव पशूच्या स्वभावाप्रमाणेच असतो. मॅकियावेलीने मनुष्य व पशु यांना समान मानले आणि मनुष्य स्वभाव आणि कृती यावर पशुप्रमाणे सामर्थ्याने नियंत्रण ठेवावे असे सुचवले. अशा प्रकारे मॅकियावेलीने मनुष्य स्वभावासंबंधीचे वर्णन जे केलेलं आहे त्यावरती काही टीका केल्या जातात. त्या पुढीलप्रमाणे, मॅकियावेलीने मनुष्य स्वभावासंबंधी जे विवेचन केलेलं आहे ते अपूर्ण स्वरूपाचे वाटते. कारण तत्कालीन इटालियन नागरिकांच्या विषयावर हे विवेचन आधारलेले आहे. त्यामुळे इटली बाहेरील देशांना ही स्वभावमीमांसा लागू पडत नाही. इंग्लंड, स्पेन, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशातील लोकांच्या मध्ये ज्ञानाचा पुनरुदय झालेला होता. इटलीप्रमाणे तेथील लोक असमाधानी, असंतुष्ट नव्हते. तेथील राज्ययंत्रणा स्थिर व कायमस्वरूपाच्या होत्या. परंतु मॅकियावेलीने विषद केलेले स्वभाव विशेष संकुचित स्वरूपाचे होते असे आपणास म्हणता येईल. दुसरी जी टीका केली जाते ती म्हणजे मनुष्य व पशु या दोहोत मॅकियावेलीने फरक केलेला नाही. परंतु प्रत्यक्षात मनुष्य हा पशुपेक्षा कितीतरी पटीने बुद्धिवादी असलेला दिसून येतो. बुद्धीच्या विकासामुळे मानवाने विविध क्षेत्रात प्रगती घडवून आणली आहे. परंतु पशुचे वर्तन अति प्राचीन काळी होते तसेच आहे. तिसरी जी टीका केली जाते ती म्हणजे मनुष्य हा दुर्वर्तनी असतो. तो धोकेबाज, कपटी व लबाड असतो. म्हणून तो पशुतुल्य असे जीवन जगतो असे निकोलो मॅकियावेलीने मानवी स्वभावाचे वर्णन केलेले आहे ते चुकीचे वाटते. कारण मनुष्य केवळ स्वार्थी, लबाड आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. कारण मनुष्य हा बुद्धिवादी, निस्वार्थी, परोपकारी वृत्तीचा असू शकतो. समाजात जशी वाईट स्वभावाची माणसे असतात
तशीच चांगल्या स्वभावाची ही माणसे असतात. समाजातील सर्वच नागरिकांना एकाच मापाने मोजून दुर्वर्तनी समजणे म्हणजे मानवी स्वभावावर व वर्तनावर अन्याय केल्यासारखे होईल. चौथी जी टीका केली जाते ती म्हणजे मॅकियावेलीने मनुष्य स्वभावाची जी मीमांसा केलेली आहे तिला कोणताही शास्त्रीय आधार नाही. मनुष्य स्वभावासंबंधीचे जे हे विवेचन शास्त्रीय व तर्कशुद्ध वाटत नाही, कारण कोणत्याही वैज्ञानिक पद्धतीचा आधार घेऊन त्याने हे विवेचन केलेलं नाही. अगदी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तरी हे विवेचन अयोग्य व चुकीचे वाटते, कारण मानसशास्त्रात सर्व माणसे दुर्गुण, वाईट वर्तनाची आणि स्वार्थी वृत्तीची असतात असे एकांगी विवेचन कोठेही आढळत नाही. पाचवी जी टीका केली जाते ती म्हणजे भीती, दुर्बलता यातून मानवाला जीविताची व वित्ताची काळजी वाटते आणि त्यातूनच राज्यसंस्था उदयास आली. हे मॅकियावेलीचे मत अयोग्य वाटते, कारण राज्यसंस्था ही मानवी समूह वृत्तीतून निर्माण झाली आहे. केवळ भीती, दुर्बलता यामुळे राज्य उदयाला आले असा निष्कर्ष काढता येणार नाही. सहावा जो टीकात्मक भाग येतो तो म्हणजे मनुष्य हा जन्मताच वाईट, दुर्गुणी असतो असे म्हणता येणार नाही, कारण समाजात विशिष्ट संस्कार होऊन परिस्थितीप्रमाणे मनुष्य चांगला किंवा वाईट बनत असतो. कुटुंबसंस्था, शिक्षण संस्था, धर्मसंस्था, राज्यसंस्था अशा विविध संस्थांचा परिणाम होऊन व्यक्तीच्या मनाची जडणघडण होते आणि त्यानुसार व्यक्तीचे चांगले वाईट वर्तन घडून येते. परंतु मॅकियावेलीने व्यक्तीच्या सामाजिकरणाकडे दुर्लक्ष केलेले दिसून येते. अशा रीतीने मॅकियावेलीच्या स्वभावासंबंधीच्या विचारावर टीका होत असली तरी त्याचे हे विवेचन तत्कालीन इटालियन समाजाला हितकारक व मार्गदर्शक होते. अन्याय, जुलूम, भ्रष्टाचार, दारिद्र्य, अशांती इत्यादी दोषांनी इटलीचा समाज पूर्णपणे पोखरलेला होता. तेव्हा अशा परिस्थितीत मानवी स्वभावातील दोष दाखवून देण्याची महत्त्वाची कामगिरी मॅकियावेलीने पार पाडली असे आपणास म्हणावे लागेल. मानवी स्वभावाच्या विविध दोषावर म्हणजेच मानवी दुर्वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वंकष राजेशाही पद्धतीचा कशी आवश्यकता आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीत इटलीतील कोलमडलेली समाजव्यवस्था व राज्यव्यवस्था पाहून मॅकियावेलीने मनुष्य स्वभावाविषयी संपूर्ण निराशावादी बनला होता. मनुष्यजात स्वतः सुधारू शकत नाही असे प्रांजल मत त्याने मांडले, परंतु त्यामुळे त्याने सद्गुणांची प्रतारणा केली असे म्हणता येणार नाही, कारण मनुष्याने परिस्थितीप्रमाणे आपल्या बुद्धीचा व शक्तीचा वापर योग्य प्रकारे करून राज्यहित साधले पाहिजे असा सद्गुण शब्दाचा अर्थ मॅकियावेलीला अभिप्रात होता. थोडक्यात
मॅकॅवलीने इटालियन लोकांच्या स्वभाविक दोषांचे स्पष्टीकरण करून इटलीची समाजव्यवस्था व राज्यव्यवस्था स्थिर करण्यासाठी मानवी स्वभावावर, वर्तनावर कायदा व दंडशक्ती यांचे नियंत्रण ठेवावे असे सांगितले. अर्थात निरंकुश अमर्यादित राजेशाही शासन पद्धतीच इटलीचे एकसंघ राष्ट्रराज्य निर्माण करू शकेल अशी त्याची धारणा होती असं आपणास म्हणता येईल. अशा प्रकारे मानवी स्वभावासंबंधी मॅकॅवलीनं जे विवेचन केलेलं आहे त्याच्यावरती टीका केली जातात. त्या टीका कशा अयोग्य आहेत या दृष्टिकोनातून सुद्धा विचार आपण पाहिले. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.